तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बिघडत्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नीता बोबडे गेल्या 2 दशकांपासून झटत आहेत। कचऱ्यातून कला ह्या त्यांच्या चळवळीसोबतच त्या वृक्ष चळवळ राबवत आहेत। पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वांनी किमान एकतरी झाड लावलं तरी निसर्ग संवर्धनाचे मोलाचे कार्य घडू शकते, असा संदेश घेऊन ते शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे आवाहन करत आहेत। वृक्षवल्ली ही आपले सोयरेच असल्याचं ते शाळकरी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत आहेत। झाडांपासून फळ फुलांशिवाय असंख्य गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि हे ते आपल्या कलाकृतीतून विद्यार्थ्यांना पटवून सांगतात। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवली तर पर्यावरण संतुलित करण्यास मोठी मदत होऊ शकते। त्यामुळे सर्वांनी या पावसाळ्यात एक झाड तरी लावावं असा आग्रह ते प्रत्येकाकडे करत आहेत। वयाच्या 70ीतही त्यांच्या या निस्वार्थ प्रयत्नांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाड, शेगाव ग्रामीण। आपण राबवत का उपक्रम? ही एक वृक्ष चळवळ आहे, म्हणजे निसर्ग संस्था आहे आणि गेल्या 25 वर्षापासून निसर्ग संस्था वृक्ष चळवळ वृक्ष लागवडीचं काम करते आहे। आता आपण पाहतो दरवर्षी वृक्ष कमी होत आहेत आणि वातावरण तापमान वाढतंय। आता ह्या मुलांना जर याच्याबद्दल जाणीव असली तर जास्त लवकर चांगलं काम होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी या शाळेत SB कॉन्व्हेंट खामगावच्या इथे आलेली आहे आणि मी घरूनच सीड बॉल्स तयार करून आणले। आता हे सीड बॉल्स ह्या मुलांनी इथे लावलेले आहेत। तर हे सीड बॉल्स कशाचे आहेत? आता हे आहे निसर्गाचं सार्थक बीजारोपण। सार्थक म्हणजे अर्थपूर्ण बीजारोपण आहे, कारण ह्या ज्या बिया लावल्या आहेत ह्याचे मोठे झाडं होतील आणि त्या झाडावर किंवा वेलीवर जे काही शेंगा येतात त्याच्यापासून मी दागिन्यापासून फ्रेमपर्यंत असं बनवलेलं आहे, जे मी मुलांना शिकवणार आहे। तर त्या निमित्ताने मुलं झाडं लावतील, वाढवतील आणि झाडांची काळजी घेतील आणि मोठी मोठी झाडं पण आहेत, आंबा, चिंच, जांभूळ हे सुद्धा झाडं आम्ही इथे लावतोय परिसरामध्ये। आणि वेली आहेत, लाल गुंज, आता उदाहरण द्यायचं तर लाल गुंजेच्या वेली आहेत, बिया लावल्या आहेत। हे दागिने मी घातलेत, हे लाल गुंजेचे आहेत। तर मुली असे दागिने बनवू शकतात, घालू शकतात आणि त्यानिमित्ताने झाडं वाढतील। झाडं वाढल्यावर आपोआपच वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड कमी होईल, ऑक्सिजन वाढेल, जमिनीत ओलावा राहील, वातावरण थंड राहील आणि निसर्ग सगळं काही आपल्याला देतो। सौंदर्य आणि आरोग्य हे तर देतोच, पण हा जो उपक्रम असा आहे की निसर्ग पैसाही देतो, हे मी सिद्ध केलेलं आहे की दागिने, फुलं, फ्रेम अगदी म्हणजे विकण्यायोग्य असतात, गिफ्ट देण्यायोग्य असतात आणि सगळे नवीन प्रकार आहेत निसर्गाचं देणं माझं संशोधन आहे। तर हे मी मुलींना शिकवणार आहे आणि म्हणून मी इथे हे सार्थक बीजारोपण करायला आलेली आहे। या मुलींनी आताच सीड बॉल्स लावलेले आहेत। तर असे उपक्रम जर शाळांमध्ये राबवले तर एक मुलगी एक झाड किंवा एक मुलगी एक वेल जे काही असेल, हा उपक्रम राबवला तर खूप कमी वेळामध्ये खूप जास्त झाडं लागतील, वाढतील, मुली लक्ष देतील, वाढवतील आणि सगळीकडे छान हिरवळ राहील, आनंद राहील आणि सगळीकडे वातावरण आनंदाचं राहील असं मला वाटतं। आणि म्हणून हा उपक्रम घेऊन मी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाते। अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहे, पण आता हा मुलांना जाणीव झालेली आहे की झाडं लावणं आवश्यक आहे आणि म्हणून मुलं मनापासून हे करतील। या सगळ्या मुलांना शुभेच्छा देते, सगळ्यांना शुभेच्छा देते आणि पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू झालेला आहे। दरवर्षीच असतो, पण यावर्षी जास्त मोठ्या प्रमाणावर आम्ही सुरू करतोय। धन्यवाद।